श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 16 मे वार शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अमावस्या आणि वर्षातून एकदाच ही अमावस्या जी आहे तर ती येत असते. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अमावस्या शनिवारी येते, त्या अमावस्येला शनिवारी शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे आणि शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी खूप छान असा योग जो आहे ना तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आलेला आहे. या शनी जयंतीच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा केले, काही उपाय केले तर त्याचे फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असते. म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी एक दिवा जो आहे तर तो एका ठिकाणी लावायचा आहे. असा हा दिवा या ठिकाणी शनी जयंतीच्या दिवशी आपण शनी अमावस्येच्या दिवशी लावल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काय असलेल्या अडचणी, संकटे, विघ्न, अडथळे, इडापिडा, नजर दोष आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि शनी 7.5 चालू असेल ती पण दूर होते. बघा, शनी 7.5 असल्यास अनेक वाईट गोष्टी घडतात आणि शनी 7.5 म्हणजे आपल्या कामामध्ये अडथळे आणत असतात. मग शनी 7.5 जर तुमच्यावरती चालू असेल किंवा शनीचा प्रकोप चालू असेल तर त्यातून नक्कीच निवारण मिळेल. कारण बघा, शनिदेव हे कर्मफलदाता आहे, न्यायाचे देवता आहे. आपले कर्म पाहून ते आपल्याला फळ जे आहे तर ते देत असतात. तुमच्या कुंडलीमध्ये शनी 7.5 चालू असेल, मात्र तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला मात्र त्याचा त्रास जो आहे ना तर तो होत नाही. परंतु मात्र कर्म बेकार म्हणजे खराब आहे, त्याचे वाईट फळ जे आहेत तर ते आपल्याला भोगावेच लागत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जर शनी प्रकोप नष्ट करावा किंवा त्याचं निवारण व्हावं, त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावरती पडू नये, त्यासाठी हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करायचा आहे. एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे, नेमकं कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय शनी देवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, आज 16 मे वार शनिवार आणि आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून शनी जयंती असल्यामुळे, त्याचबरोबर शनी अमावस्या असल्यामुळे आपल्याला जवळपास कुठे जर शनी मंदिर असेल तर शनी मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे. शनी मंदिर तुमच्या गावामध्ये नसेल तर मग तुम्ही मारुती रायाच्या मंदिरामध्ये गेलात तरी देखील चालणार आहे. कारण की बघा, प्रत्येक गावामध्ये शनी मंदिर असतं असं एकही गाव नाही, परंतु जिथे शनी मंदिर राहतच नाही त्या प्रत्येक गावामध्ये असलेले शनी मंदिर, कुठल्या तरी मंदिरात तुम्हाला जायचं आणि शनी मंदिरात आपल्याला या दिवशी जायचं आहे आणि शनी महाराजांना आपल्याला एक नारळ जो आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे. आता या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आणि आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची. सोबतच शनिदेवांची सेवा, आराधना, उपासना जी आहे तर ती करायची. शनी मंदिरामध्ये जात असताना आपल्याला एक दिवा सोबत घेऊन जायचा आहे. आता हा दिवा स्त्री पुरुष, मुलगा मुलगी कुणीही लावू शकतं, याला कुठलंही बंधन नाहीये. आता हा दिवा ज्यावेळी आपण शनी मंदिरामध्ये घेऊन जाणार आहोत ना, शनी मंदिरामध्ये एक मातीची पंती घ्यायची आहे. ही पंती कुठेही फुटलेली किंवा चिर गेलेली, तडा गेलेली नसावी. ही पंती आपल्याला सर्वप्रथम घरामध्ये स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला छानसं मोहरीचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर मग तिळाचं तेल टाकायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की मोहरीचं आणि तिळाचं तेल यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हा दिवा
शनी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. जोडबात जी आहे कापसाची तर ती देखील टाकायची आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये चिमूटभर काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. एक लोखंडी खिळा जो आहे ना किंवा तार असा तुकडा जो असतो लोखंडाचा तर तो देखील यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि तिथे हात जोडून आपल्याला ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा कमीत कमी जप करायचा आहे आणि शनी चालीसा जी आहे तर ती देखील पठण करायची आहे. सोबत स्तोत्र मंत्र शनी स्तोत्राचं पठण तिथे केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी अडथळे आहे शनी प्रकोप आहे तर हा नष्ट होतो. त्यानंतर जर तुम्हाला तिथे तेल चढवून देत न असेल तर तुम्हाला तेल चढवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे दिव्यामध्ये तेल अर्पण करायचं आहे. आपलं घरचं दुसरं तुम्ही तेल नेऊन अर्पण करू शकता किंवा मग तिथे तुम्हाला एक तेलाची बॉटल द्यायची आहे. तेलाचं पॉकेट सुद्धा तुम्ही देऊ शकता. तेल चढवलं जातं त्यावेळेस तिथले पुजारी त्या तुमचं तेल जे आहे तर ते शनिदेवांना नक्कीच चढवून देणार. त्यानंतर आपल्याला एक दिवा अजून दुसरा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळ वृक्ष. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला अतिशय अत्यंत खास विशेष महत्व आहे. पिंपळाच्या झाडाजवळ आता अशीच एक मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे आणि मोहरीचं किंवा तिळाचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे. चिमूटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे. पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आणि शनी मंदिरात उपाय तुम्ही अगदी दिवसभर सकाळ संध्याकाळपासून केला तरी देखील चालणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता शनी मंदिरामध्ये जाऊन. परंतु पिंपळाच्या झाडाचा जो उपाय आहे ना तर तो तुम्हाला प्रदोष काळामध्येच करायचा आहे. कारण की पिंपळाच्या झाडाखालचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा असतो. एक मातीची छानशी पंती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला तिळाचं मोहरीचं तेल टाकायचं आहे. वात टाकायचे आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. मुठभर तांदूळ घ्यायचे आणि हे घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. पिंपळाच्या झाडाखाली मुठभर तांदूळ ठेवायचे. त्यावरती ही मातीची पंती आपण जी घेतलेली आहे तर ती ठेवायची. प्रज्वलित करायची. त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं. नमस्कार करायचा. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा वास असतो. पितृदेवांचा वास असतो. माता लक्ष्मींचा वास असतो आपला आणि त्या पितरांचा आपल्याला ज्या वेळेस आपल्याला पितरांचा त्रास होतो ना त्यावेळी देखील आपल्या जीवनामध्ये प्रभाव त्याचा पडत असतो. वाईट गोष्टी घडायला लागतात त्यावेळी त्या ठिकाणी ज्या वेळेस काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करून हा दिवा लावतो त्यावेळी आपले पितर जे आहेत तर ते शांत होतात, तृप्त होतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. शनिदेवांचा प्रकोप किंवा पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा लावल्याने नष्ट होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असलेल्या अडीअडचणी नष्ट होतात. अमावस्येचा हा दिवस हा काळी रात्र म्हणून ओळखला जातो. काळी रात्र म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच अंधारीच्या रात्री अनेक वाईट शक्तींचा प्रभाव झालेला असतो. त्याचे प्रभाव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती होऊ नये त्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली जो कोणी असा दिवा लावतो त्याला काळे तीळ टाकून त्याच्या कुटुंबावरती कुठलाही अमावस्येचा वाईट परिणाम जो आहे ना तर तो होत नाही. या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. कारण अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांना समर्पित असतो. म्हणूनच या दिवशी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. याने आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. पितृदोष आणि शनी 7.5 सर्वात मोठे दोष मानले जाते बरं का. हे दोष आपल्या कुंडलीत असल्यास अनेक मोठ्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. अनेक अडथळे आपल्या आयुष्यात येतात. म्हणून एक दिवा शनी मंदिरात एक शनी 7.5 शनी प्रकोप नष्ट करण्यासाठी शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि दुसरा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी शांत करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये जो काय पितृदोष आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला लावायचा आहे. असे 2 दिवे जे आहेत तर ते आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून लावायचे आहे. आता तुम्हाला जर सुतक असेल तर उपाय करू नका. तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर पिरियड असेल घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती हा उपाय करण्यासारखी असेल तर त्यांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे दिव्यांचा तर तो आजच्या दिवशी नक्की करायचा आहे. कारण की अमावस्येचा दिवस हा इतका प्रभावशाली असतो ना तसं बघायला गेलं तर या दिवशी काही तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या देखील केल्या जातात. म्हणूनच हा अमावस्येचा दिवस अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. आपल्याला आपल्या घरामध्ये होईल तेवढी सेवा आजच्या दिवशी जास्तीत जास्त
करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या पितरांना सुख शांती सुखी करण्यासाठी, शांत करण्यासाठी दक्षिण दिशेला देखील आपल्याला एक दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. व आता दक्षिण दिशेला दिवा लावत असताना हा दिवा तुम्ही घरामध्ये दक्षिण कोपऱ्यामध्ये लावू शकता. दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला लावायचं आहे. दक्षिणेला वातीचं तोंड जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. या दिव्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते आवर्जून टाकायचे आहे. एक वेळा पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे. सोबतच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आपल्या पितरांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे आणि हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 ठिकाणी हे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहे. अशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.